महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी पालकमंत्री महोदय यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य बावनकुळे साहेब, आमदार सन्मान्य निलेश राणे साहेब, आमदार सन्मान्य प्रमोद जटारजी, आमदार सन्मान्य विक्रांत पाटीलजी, या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सौ घोडमिसे मॅडम, जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी सन्मान्य खेबुटकरजी, पोलीस अधीक्षक सन्मान्य मोहन दहीकरजी, माजी आमदार सन्मान्य अजित गोगटे साहेब, जिल्हा परिषद अध्यक्ष सन्मान्य प्रमोद कामतजी, भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ता सामंतजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य अभित नाईकजी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मान्य मनीष दळवीजी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सन्मान्य दादा साहिलजी, मंचावर उपस्थित असलेले पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके मॅडम, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकरजी, सतीश सावंतजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, समोर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज आपले महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत. म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी जिल्ह्याच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने बावनकुळे साहेबांचं मनापासून या निमित्ताने स्वागत करतो. आजचा हा उपक्रम बावनकुळे साहेबांनी लोकांशी संवाद साधणं, निवेदन स्वीकारणं, अडीअडचणी समजून घेणं, यासाठी ठाण्यापासून ते सिंधुदुर्गापर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून हा दौरा त्यांचा सुरू आहे. आणि आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्या जणांचे निवेदन स्वीकारण्यासाठी स्वतः ते इथे आलेले आहेत. त्याचबरोबर काही लाभार्थ्यांना पण लाभ देण्यासाठी त्या दृष्टिकोनातून एक छोटाखानी कार्यक्रम पण इथे होणार आहे. आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आणि योग्य दिवस आहे. कारण का महसूल म्हटलं, जसं निलेश राणे साहेबांनी उल्लेख केला, महसूल म्हटलं तर अतिशय आपल्या जिव्हाळ्याचा विषय. प्रत्येकाचा आपले प्रश्न महसूल डिपार्टमेंटच्या अतिशय जवळचे असतात. म्हणून आज स्वतः महसूल मंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत. आपले निवेदन स्वीकारून आपल्याला न्याय देण्याचं काम ते करतायत. हे आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. बावनकुळे साहेबांबद्दल जे काय आमच्या प्रमोद जटार साहेबांनी उल्लेख केला, मी आज त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय. मी फार बारकाईने त्यांचं काम मला मंत्रिमंडळाच्या निमित्ताने पाहण्याची संधी आहे. आज जसं महसूल पर्व नावाचं एक पुस्तक त्यांनी काढलेलं आहे, ज्याचा उल्लेख निलेश साहेबांनी केला. त्याच्यामध्ये QR कोड सकट सगळ्या गोष्टीची माहिती, म्हणजे पारदर्शकता काय असते, लोकभिमुख काम काय असतं, त्याचं उत्तम उदाहरण हे बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय. मी आज स्वतः अनुभव घेतोय. प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये महसूलचे आमचे विषय येतात. मी ह्यासाठी त्यांचं कौतुक करतो. त्यांच्याकडून आमच्यासारखे तरुण मंत्री प्रेरणा घेतात की मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून आम्ही जे जे निर्णय घेतो ते प्रत्येक निर्णय कॅबिनेटपर्यंत आणणं, मंजूर करून घेणं आणि अंमलबजावणी करणाऱ्यापैकी क्वचित जे मंत्री आहेत त्यांच्यामध्ये पहिला क्रमांक आमच्या बावनकुळे साहेबांचा आहे. म्हणजे कामामध्ये अगर पारदर्शकता असेल, जनतेचं खऱ्या अर्थाने तुम्हाला सेवा करायची असेल, तर अशा पद्धतीचंच काम
अपेक्षित असतं याचं उत्तम आदर्श आमच्या बावनकुळे साहेबांनी सगळ्यांसमोर ठेवलेला आहे. म्हणून आज ते आमच्या सिंधुदुर्गामध्ये आलेले आहेत. सन्मान्य राणे साहेब आणि बावनकुळे साहेबांचे फार जुने संबंध आहेत. आज राणे साहेब संसदेमध्ये अधिवेशन असल्यामुळे येऊ शकले नाहीत, पण त्यांचा आणि बावनकुळे साहेबांचं नेहमीच सिंधुदुर्गाच्या विकासासंदर्भात नेहमीच संवाद होत असतो. आणि म्हणून आज आपण सगळेजण त्यांना निवेदन आणि प्रश्न मांडणारच आहोत. खरं म्हटलं तर आज छोटा खानी कार्यक्रम घेण्याचं सांगितलं गेलं होतं, पण बावनकुळे साहेब आम्ही आपलं नाव सांगितलं आणि लगेच लोकांना कळलं की आम्हाला प्रत्येकाला आमच्या निवेदनाला न्याय द्यायचा असेल तर बावनकुळे साहेब नक्की देतील, आणि म्हणून ही एवढी गर्दी तुम्हाला झालेली दिसते. त्याचबरोबर साहेब त्या तहसील इमारतीच्या पहिल्या माळ्यावर पण लोक आपल्याला तिथे ऐकतायत, तिथे पण आम्ही लोकांनी स्क्रीन लावलेली आहे. म्हणून ह्या पद्धतीचं काम, आपली लोकप्रियता ही निश्चित पद्धतीने जिल्ह्याच्या विकासा दृष्टिकोनातून आमच्यासाठी पोषक आहे. मी काय प्रश्न मांडण्याचे माझे दिवस गेले, आता मी प्रश्न सोडवणाऱ्यापैकीच्या कक्षामध्ये आलेलो आहे. पण मी या निमित्ताने जे काही निलेश साहेबांनी सांगितलं, जठार साहेबांनी सांगितलं, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मंत्रिमंडळाकडून बावनकुळे साहेबांकडून ते सगळ्या विषयाचं पाठपुराव्याची जबाबदारी माझी निश्चित पद्धतीने आहे. मी निश्चित पद्धतीने करणार. पण बावनकुळे साहेबांना जाता जाता एक छोटासा विषय मुद्दामून मला त्यांच्या समोर मांडायचा आहे. ते साहेब, या अधिवेशनामध्ये आपण एका प्रश्नाचं उत्तर देत असताना समोर आदरणीय जयंत पाटील साहेबांनी 293 ची चर्चा होत असताना आमच्या सिंधुदुर्ग संदर्भात आपला एक प्रश्न आपल्या समोर मांडला. आपल्याला सांगितलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खूप भूमाफिया आलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये जमीन विकल्या जात आहेत, स्थानिकांवर अन्याय होतोय, असा विषय आपल्या समोर मांडला. आणि आपणही अतिशय सकारात्मक पद्धतीने आपण त्यांना उत्तर दिलं. कमिटी पण स्थापन केलेली आहे, एक ॲडिशनल कलेक्टर दर्जाची कमिटी स्थापन केलेली आहे, जे ह्या सगळ्या जमीन व्यवहारासंदर्भात आपण चौकशी करणार. अति चांगलीच गोष्ट आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो. पण जयंत पाटील साहेबांची पण चूक नाही. त्यांना कोणीतरी येऊन कागद हातात दिला आणि नेहमीसारखं त्यांनी कागदामधून फक्त वाचण्याचं काम केलं, बाकी काहीच केलेलं नाही. कारण का तेही आमच्या सिंधुदुर्गात येतात, सुट्ट्यांसाठी येतात, थोडं फेरफटका मारतात आणि परत सांगलीकडे तेही निघून जातात. पण सगळेच व्यवहार आमच्या सिंधुदुर्गातले, म्हणजे एकंदरीत आमच्या जिल्ह्याचा प्रतिमा खराब करण्याचं काम, गालबोट लावण्याचं काम जे विरोधी पक्षाच्या माध्यमातून साहेब जे होत आहे, त्यावर पण आपण बारकाईने लक्ष ठेवावं, हे आवर्जून ह्या निमित्ताने मी सांगेन. आमचे लोक, इकडचे जी सामान्य लोक आहेत ते साधी भोळी आहेत, पण आमच्याकडे साहेब साक्षरतेचं प्रमाण चांगलं आहे. लोक फार विचारपूर्वक आपल्या जमिनी देतात. असंच कोण मागायला आलं, दमदाटी करायला आलं म्हणून नाही देत साहेब, फार विचारपूर्वक देतात. कोणाला द्यायचंय, काय द्यायचंय, दर पण ते स्वतःच ठरवतात, त्याच्यामध्ये कोणाचेही हस्तक्षेप नसतो. आणि मग अधिकृत पद्धतीने तो व्यवहार आपल्या तहसील आणि ह्या कार्यालयाकडे येतो आणि मग ते व्यवहार पुढे होतात. साहेब, आमच्याकडे रोजगाराचा हा फार मोठा प्रश्न माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या जिल्ह्याचा तरुण हा मुंबई, पुणे, नाशिक, गोवा, काही लोक तर बाहेरगावच्या देशामध्ये पण आज जाऊन नोकरी धंद्यासाठी बाहेर गेलेले आहेत. आम्हाला त्यांना परत ह्या जिल्ह्यामध्ये आणायचं आहे. आम्हाला त्यांना परत आपल्या गावाकडे, आपल्या आई वडिलांकडे आणायचं आहे. आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात, आपल्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प आम्ही आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणू पाहतोय. त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक ही आमच्या जिल्ह्यामध्ये येते आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी त्या उद्योजकांकडून घेतल्या जात आहेत, जेणेकरून उद्या तिथे उद्योग कारखाने उभे झाल्यानंतर आमच्या जिल्ह्यातला तरुण कुठेही मुंबई, पुणे, ठाणे कुठेही न जाता जिल्ह्यामध्ये राहूनच, आपल्या आई वडिलांकडे राहूनच नोकरी उद्या करेल, ती पण मुंबईपेक्षा जास्त पगाराचा करेल. ह्यासाठी आम्ही सगळेजण इथे कामाला लागलेलो आहे. मी गेल्या 15 दिवसा अगोदर मी माझ्याच खात्यामार्फत एक बोट बनवण्याचा कारखान्यासाठी जमीन तळवणे सावंतवाडीकडे आम्ही तिथे घेतली आणि लवकरच तिथे कारखाना येतो. साहेब, आपल्याला खरं म्हटलं तर जिल्ह्याच्या आमच्या जनतेने
आमच्या बावनकुळे साहेबांचे आभार मानलं पाहिजे. कारण का जसं शिरोड्याकडे ताज प्रकल्प येतोय, तिथे काही दिवसामध्ये तो ताज प्रकल्पाचं काम सुरू होईल. मी बावनकुळे साहेबांकडे गेलो, विनंती केली की साहेब, जसं शिरोड्याकडे ताज येतोय तसं एक प्रस्ताव माझ्या देवगड तालुक्यामध्ये पण आम्ही आणू पाहतोय. आपण महसूल यंत्रणेच्या माध्यमातून त्या ताज प्रकल्पासाठी आम्हाला जमीन द्या. साहेबांनी एकही क्षणाचा विचार न करता मला सांगितलं, नितेश तो माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे, तुझा नाही. आणि लगत त्याच्यावर शेरा मारला आणि कॅबिनेटमध्ये ते प्रस्ताव आणतायत आणि लवकरच देवगडमध्ये ताजचा प्रकल्प येण्याचा मार्ग मोकळा होईल. म्हणून मी आपल्याला सांगतो की साहेब, आपल्याकडे आलेले जे काही आता विरोधी पक्षाचे आमचे जे काही लोक भाषणं करतात, आता ते नेमकं जयंत पाटलांकडे तो कागद कोणी पोचवला हे नाव आमच्याकडे आहे. कोण आमच्याकडे काळ्या मांजरासारखं जिल्ह्यामध्ये फिरतोय, जिल्ह्याच्या विकासाचा आढावा येतोय, त्याही व्यक्तीचं नाव आलंय. त्याला आम्ही आमच्या पातळीवर व्यवस्थित पद्धतीने बोलून घेऊ त्याच्याशी. पण आपल्याला विनंती आहे की आमच्या जिल्ह्याची जी काही प्रतिमा आहे की साहेब, आता आपल्याला रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून रिव्हर्स मायग्रेशन जे मी वारंवार मांडतोय की गावाबाहेर गेलेला तरुण, साहेब आम्हाला अशी परिस्थिती असते, 1 मिनिट अजून घेतो, की आमच्या जेव्हा विधानसभाच्या आणि लोकसभेच्या निवडणूक असतात तेव्हा साहेब आम्हाला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून विनंती करायला लागते की साहेब, उद्या मतदानाची तारीख आहे, कृपया तिथे प्रायव्हेट कंपन्या बंद ठेवायला सांगा, जेणेकरून तो तरुण इथे येऊन मतदान करेल. ही परिस्थिती आमच्या जिल्ह्याची आहे आणि ती आता आम्हाला बदलायची आहे. आणि म्हणून आपल्याकडे जे काही कमिटीचा तो अहवाल येईल, आपण पण त्याच्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहावं. जे काही योग्य पद्धतीने व्यवहार झालेले आहेत, ज्यांच्यामुळे उद्या रोजगार निर्मिती होऊ शकतो, कारखाने येऊ शकतात, त्याला कुठल्याही पद्धतीची अडचण येता कामा नये, एवढाही विश्वास तुम्ही इकडच्या जनतेला द्यावं, एवढी विनंती आजच्या निमित्ताने मी आपल्याला करतो. आपण इथे आलात, आम्हाला ताकद आणि ऊर्जा देण्याच्या निमित्ताने आज आलेला. आज तुम्ही दिवस रात्र महाराष्ट्र दृष्टिकोनातून काम करताय, महाराष्ट्रासाठी काम करताय, प्रत्येक विषय सोडवताय, याबद्दल आम्हाला तुमच्याबद्दल सार्थ अभिमान आहे. म्हणून परत एकदा आमच्या आदरणीय बावनकुळे साहेबांचं आणि आमचे विक्रांत पाटील जी असेल आणि त्यांच्या सगळ्या महसूल यंत्रणा जे त्यांच्याबरोबर इथे आलेले आहेत, त्यांच्या सगळ्यांचं मी मनापासून आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो. त्याचबरोबर साहेब, जाता जाता आमच्या कलेक्टर मॅडम आणि आमची पूर्ण महसूल यंत्रणा, साहेब काल रात्री शेवटचा मेसेज कलेक्टर मॅडमचा रात्री 2 वाजता आला. तुमच्या तयारीमध्ये विचार, एवढे सगळे आमचे महसूलचे अधिकारी कामाला लागले होते. हे सगळं जे दिसतंय ते साहेब, त्याच्यामागे फार मेहनत आहे. म्हणून तुमच्या इकडची जी महसूल यंत्रणा आहे आमच्या जिल्ह्याची, त्याचंही या निमित्ताने मी निश्चित पद्धतीने कौतुक करतो. परत एकदा आपलं स्वागत करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.